बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक मो मराठे लिखित कथा कुंती. रमाबाईंनी चहाची कब्बशी जावयासमोर ठेवली आणि त्या त्यांना म्हणाल्या, घ्या. तरी जावई बापूंनी चहाची कब्बशी उचलून घेण्याबाबत किंवा चहा पिण्याबाबत कोणतीही उत्सुकता दाखवली नाही. तेव्हा त्यांना आठवण देत त्या म्हणाल्या, घ्या दामले. पाठोपाठ रमाबाईंचे यजमानही आत आले आणि सर्वस्व गमावलेल्या, पराभूत आणि आयुष्य शेण गोळा झालेल्या माणसागत पोज घेऊन बसले. रमाबाईंनी ओळखलं, त्यांनाही चहा हवा आहे. त्यांनी पातेल्यात शिल्लक असलेला चहा कपात ओतला आणि कप नवऱ्यासमोर ठेवला. त्यानं तो पटकन ताब्यात घेतला आणि चपाचपा आवाज करीत पिऊन टाकायला सुरुवात केली. रमाबाईंना ते मुळीच आवडलं नाही. त्यांनी एक तीक्ष्ण नापसंतीचा कटाक्ष आपल्या नवऱ्याकडे टाकला आणि आयुष्यभराचा कडवट तुरट अनुभव गिळून टाकावा म्हणून चहाचा कप आपल्याही तोंडाला लावला. जावई चहा पित होते, पण त्या पिण्यात कसला उत्साह जाणवत नव्हता की कसली उमेद. भिंतीशी निमूट बसले होते ते, वरही बघत नव्हते. गेले 2 महिने असं चाललेलं. किती बापुळवानं. आपली कब्बशी बाजूला ठेवीत त्या म्हणाल्या, दामले. ही त्यांची किती दिवसांपूर्वीपासूनची पद्धत. दामले त्यांच्या वाड्यात बिराड करू म्हणून राहायला आले तेव्हापासूनची. पुढं दामल्यांचं त्यांच्या मुलीशी लग्न झालं आणि ते जावई झाले, तरी रमाबाईंनी दामले अशा नावानेच त्यांना हाक मारण्याची पद्धत चालू ठेवली होती. एकदा हाक मारून दामल्यांनी ओ दिली नाही म्हणून पुन्हा हाक मारली, अहो दामले. आता दामल्यांनी त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुम्हाला एक सुचवणार होते. दामल्यांनी आपली औत्सुक्य शून्य नजर तशीच ठेवली. काय अशी साधी चौकशीची भावनाही त्यात नव्हती. त्या म्हणाल्या, मी तुम्हाला सुचवणार होते, तुम्ही आता दुसरं लग्न करायला हवं. दामल्याने त्यांच्या त्या सूचनेचं स्वागत केलं नाही की आश्चर्य व्यक्त केलं नाही. ते कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त न करता उठले आणि स्वयंपाकाच्या खोलीतून निघून गेले. आज 2 महिने झाले. त्यांची मुलगी 2 वर्षांच्या आजारानंतर गेली त्याला. तेव्हापासून दामल्यांची जणू वाचाच गेली आहे. आपली बायको त्या गंभीर आजारातून जगणार नाही याची दामल्यांना पूर्वीच कल्पना येऊन चुकलेली होती. डॉक्टरांनीच तसं स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं. एक फुफ्फुसच बाद झालं होतं क्षयानं. पहिल्या तपासणीच्या वेळीच ते स्पष्ट झालं होतं. दामल्यांना धक्काच बसला होता, पण तिच्या प्रत्यक्ष मरणानंतर मात्र त्यांची उमेदच संपली होती. तिला मरून इतके दिवस झाले तरी अजून ते तिच्या मरणाच्या नंतर आलेल्या उदासीतून बाहेर आलेले नव्हते. ऑफिसातून 3 महिन्यांची रजा काढून ते नुसते गप्प बसून राहत होते. चहाची भांडी जागेला ठेवून रमाबाई बाहेर आल्या. तोपर्यंत त्यांचा नवराही बाहेर आला होता. तो आपल्या नेहमीच्या जागी ओसरीवर बसला होता. गेल्या वर्षापासून तोही असा एका जागी बसूनच असला रमा काकूने बघितला होता. तो कामधंद्यासाठी म्हणून गेली अनेक वर्षे बाहेरगावी असायचा. गेल्या वर्षी रजा घेऊन म्हणून आला तो आलाच, पुन्हा काही गेला नाही. या वर्षभराच्या काळात त्यानं पैसा कमावला नाही की खर्चाला दिला नाही. आपला नुसता ओसरीवर बसून. ओसरी काही दुसऱ्या कोणाची नाही म्हणून ठीक, नाहीतर कोणीतरी नक्कीच काहीतरी म्हटलं असतं, विचारलं असतं. एवढी एकुलती एक मुलगी भयंकर आजाराच्या विळख्यात सापडली. त्या आजाराने तिचा बळी घेतला तरी त्याच्या वागण्यात काही फरक पडलेला नाही. नुसते आपली ओसरीवर एक लाकडी खुर्चीत बसून. हलणं नाही, बोलणं नाही, फिरणं नाही. विचारलं तर एकच उत्तर, काय बोलायचं.
आणि फिरायचं तर सांधे दुखतात हो. गेल्या 2 महिन्यांपासून नवऱ्याच्या जोडीला आता जावई. दामले, त्या म्हणाल्या. मगाशी तुम्हाला काहीतरी सांगत होते मी, तर तुम्ही ऐकलं नाहीत. काय सांगत होतात? आत या, आत या सांगते. असा ओसरीवर बोलायचा विषय नव्हे तो. आणि नवऱ्याकडे बघत म्हणाल्या. ओसरीवर तळ ठोकून बसल्याने तो विषय ऐकला तर मला हवा आहे, पण ते ऐकणारही नाहीत आणि त्यांनी ऐकून काही उपयोगही नाही. दामले अनिच्छेनेच उठले आणि आत आले. बसा तरी. दामले पाटावर बसले आणि सासूची नजर चुकवीत कुठंतरी बघू लागले. असं किती दिवस चालायचं? रमाबाईंनी विचारलं. दामल्यांचं काही उत्तर नाही की प्रतिक्रिया नाही. अहो दामले, असं किती दिवस चालायचं? त्यांनी पुन्हा विचारलं आणि उत्तराच्या अपेक्षेने दामल्यांकडे पाहिलं. कसं? दामल्यांनी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. हे नुसतं असं बसून? त्या सांगू लागल्या. ते एक तसे बसून. बोलायचं नाही का हलायचं नाही. आज वर्ष होत आलं. कामाचं नाव नाही का पैशाचं. तसंच का तुमचं करून घेणार आहात दामले? दामल्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. उलट त्यांनी पाय वर घेतले आणि रमाबाईच्या नवऱ्याप्रमाणे हाताची मिठी पायांना घातली आणि ते काळोखात बघत राहिले. असं काय करताय दामले? काहीतरी आता पुढलं नको का बघायला? पुढलं काय बघायचं? कामावर जायचं नको बघायला? जाईन रजा संपल्यावर. आणि एक दुसरं काय? संसाराचं काय? अहो, असा अर्ध्यावरच का सोडणार आहात संसार? त्यांच्या प्रश्नानं दामले चमकलेच. सासूकडे बघतच राहिले. काय सुचवायचं आहे हिला? म्हणजे? दामल्याने संभ्रमितचा प्रश्न केला. दुसऱ्या लग्नाचं नको बघायला? एक मुलगी आहे ना पदराला, तिची काहीतरी काळजी नको करायला? मी आहे तिची आजी हे खरं. अगदी धरून चला की मी तिचं सगळं करीन. पण तुम्ही का संसार सोडणार आहात? दामले काहीच उत्तरले नाहीत. उठले आणि बाहेर गेले. आपल्या आराम खुर्चीत जाऊन बसले. दूरच्या झाडावर एक कावळा की चिमणी बसलेली, त्याच्याकडे नजर लावून बसले. रमाबाई थोडा वेळ तशाच बसल्या आणि कर्मा रे म्हणून उठून काम आवरू लागल्या. खोलीच्या शोधात दामले त्यांच्या वाड्यात आले. त्याला 8 वर्ष झाली. त्यांच्या वाड्यात खोली होती, ती भाड्याने द्यायची होती. दामले त्या गावी एका खाजगी कारखान्यात नोकरीला आले होते. खोलीच्या अटी त्यांना मान्य होत्या आणि रमाबाईंना दामले भाडेकरू म्हणून मान्य होता. जागा भाड्याने द्यायची, भाडी वसूल करायची, कर भरायचे, प्रसंगी भांडणं करायची. सर्व कामं रमा काकूच बघत होत्या. वाडा त्यांच्या वडिलांचा, वारसा म्हणून त्यांच्याकडे आलेला. घर मालक म्हणून कराव्या लागणाऱ्या सर्व कामांची माहिती त्यांना तशी लहानपणापासूनच झालेली. लग्न झालं तरी नवऱ्यानं त्या कामात कधी लक्ष घातलं नाही. पुढं नवरा नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावीच राहू लागला आणि बालपणापासूनच चालत आलेली त्यांची घरमालकाची कामं तशीच चालू राहिली. जागा द्यायची घ्यायची असे सर्व काही निर्णय त्याच करीत. भाडेकरूला चांगलं पारखून घेत त्या. पाठीमागून कटकट नको दोघांनाही, भाडेकरूला आणि आपणालाही. तसाच त्यांनी दामलेला नीट पारखून घेतलेला होता. आधी भाडेकरू आणि नंतर जावई म्हणून. एके दिवशी दामले त्यांच्या घरी गेले. पेढे हातावर ठेवीत म्हणाले, पेढे घ्या काकू, प्रमोशन मिळालं मला. बरं झालं हो. दामल्यांच्या पाठीवर प्रेमानं थोपटीत त्याने विचारलं, कोण झाला तुम्ही आता? सुपरवायझर, दामले म्हणाले. अवघ्या 2 वर्षात सुपरवायझर होणारा एकटाच आमच्या कंपनीत मी. कितीवर पोचला?
800च्या पुढे गेलो. दामले आत्मविश्वासपूर्वक म्हणाले. पुढलं इन्क्रिमेंट ही मिळेल आता लवकरच. एकदा त्यांनी मनातला विषय दामल्यांपाशी काढला. म्हटलं, दामले, काय विचार आहे की नाही? कशाचा? अहो कशाचा म्हणजे लग्नाचा. कोण देणार माझ्यासारख्याला मुलगी? का? मी देईन ना. माझ्या मनातलं बोललात रमा काकू, दामले आनंदाने म्हणाले. आठवड्या 15 दिवसात भाडेकरू म्हणून आलेले दामले रमाकाकूंच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न होऊन त्यांचे जावई झाले. लग्नानंतर दामले भाडे द्यायला लागले तेव्हा रमाकाकू म्हणाल्या, अहो मालकानं का मालकाला भाडं द्यायचं असतं दामले? म्हणजे काय रमाकाकू? अहो तुम्ही आता मालकच नाही का या वाड्याचे? अगदी आज नसाल हो, पण उद्या आमच्या मरणानंतर. काहीतरीच काय रमा काकू? त्यात काहीतरी काय? आमच्या मरणानंतर हा वाडा मुलीकडे म्हणजे तुमच्याकडेच नाही का यायचा? म्हणजे मालक नव्हे का तुम्ही? रमा काकूंनी सहज म्हणून आपल्या कधीतरी होणाऱ्या मरणाचा उल्लेख केला तेव्हा त्यांना कल्पनाही आली नाही मरण येणार आहे, पण ते आपल्या आधी आपल्या मुलीला येणार आहे. डॉक्टरांनी निदान सांगितले, क्षय आहे. पुढली स्टेज गाठली आहे. प्रयत्न केले तर यश येईल, ही शक्यता कमी असते, पण आपण प्रयत्न करूया. लग्नाला अवघी 7 वर्षे झालेली. दिवस आनंदात जात होते. पुढल्या वर्षी मुलगी जन्माला आली. ती चालू बोलू खेळू लागली. दामले यांना आणखी एक प्रमोशन मिळालं आणि आणि सगळं चित्रच बदलून गेलं. सहज काहीतरी खोकल्याचं निमित्त, तो थांबेनाच म्हणून डॉक्टर, त्यांनी केलेलं क्षयाचं निदान किती किती भयंकर. ते ऐकून दामले सर्वार्थाने निशक्त होऊन गेले, खचून गेले. पुढली 2 वर्षे तिच्यावर सर्व प्रकारचे उपचार, हवा बदलासाठी म्हणून दुसरीकडे जाऊन राहणं, जागरण, ऑफिसच्या कामातलं उडालेलं लक्ष, मुलीला कवटाळून बसणं, मध्येच रडणं, घाबरणं. 2 महिन्यांपूर्वी सगळं संपलं. संपली नाही ती दामल्यांची उदासी, त्यांचं खचून जाणं, आनंदानं ओसंडणारं घर काळवंडून जाणं. रमाकाकू विचार करत होत्या, दामल्यांना पुन्हा हस्त केलं पाहिजे, त्यांना उदासीतून बाहेर काढलं पाहिजे, माणसात घरात आणलं पाहिजे. त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या मुलीसाठी आणि आपल्यासाठीही. त्यांना आता इतक्या वर्षानंतर वाटायला लागलं होतं. दामल्यांना त्यांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ते त्यांना आवडले होते. त्यांना एकच अपत्य झालं, ते ही मुलगी. त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती, पण मुलगा झाला तर कसा असावा दिसायला, बोलायला, वागायला, याचं जे चित्र त्यांनी गरोदरपणीच्या दिवसात रंगवलं होतं, त्याच्याशी दामल्यांचे रूप गुण अगदी अगदी मिळते जुळते होते. दामले त्यांचे बिराड करू खरे, पण 2-4 महिन्यातच त्यांचा घरोबा झाला. सनादिनी दामल्यांना त्या जेवायला बोलवू लागल्या. दामले त्यांना प्रमोशनचे पेढे देऊ लागले. लग्न संबंध जुळून आला तर रमाबाईंच्या हृदयात दामल्यांविषयींची आत्मीयतेच्या भावनेला नुसतं पौर्णिमेचं उधाण आलं होतं. लग्नानंतर कोणीतरी रमाबाईंना म्हणालं, तुम्हाला जावई चांगला मिळाला, पण मुलगा हवा होता. तर त्यावर रमाबाई म्हणाल्या, अहो दामले म्हणजे मुलग्यासारखेच आहेत. माझी मुलगी आता मला सुनेच्या जागी समजा. एकदा त्यांच्या नवऱ्यानेच असे उद्गार काढले, ते मात्र त्यांना झोंबले. तो वर्षावर्षात फिरकतही नव्हता. तो आणि त्याची नोकरी, कमाई काय, खर्च काय, व्यवहार काय, काहीच रमाकाकूंना समजत नव्हतं. त्यांनी तशी कधी चौकशीही केली नव्हती. आपणाला हक्काचं घर आहे, दोघींचं भागेल इतकं भाडं येतं, थोडं परसू-परडं आहे, आणखी काय हवं? त्याने अधिक कशाची अपेक्षा बाळगलीच नव्हती असं नाही. आणखी अपत्य, निदान व्यवहारात थोडी मदत. एकदा त्यांच्या नवऱ्याने त्यांना लिहिले, जावई घरच्या कारभारात बराचसा रस घेऊ लागल्याचे.
जपून राहा एवढंच सांगणं. इस्टेट तशी तुमचीच आहे, तुमच्याच आईवडिलांनी तुमच्यासाठी ठेवलेली. त्या इस्टेटीत आम्ही उपरेच, म्हणूनच आम्ही त्यापासून 4 कोस लांब असणं पसंत करतो. पण जावयावर प्रेम असलं तरी अतिभरोसा टाकू नका. जावयाविषयीचा हा संशय बघून त्या बिथरल्याच. त्यांनी नवऱ्याला लिहिलं, आपला सल्ला समजला. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या टाळून बायकोला सल्ला देणं सोपं आहे हो, पण आता हे सांभाळायला मला कुणीतरी शहाण्या आणि समर्थ पुरुषाची गरज आहे. जावयांच्या रूपाने तू मिळाला आहे. ते जावयासारखे नव्हेत, तर मुलासारखे वागतात. दामले व्यवहार बघतात, सल्ला देतात. मी म्हणते ही मदत मोठी आहे. तुम्ही मला काय दिलं? एका बायकोपणाखेरीज ते काय कोणी अडाणी इसम सुद्धा देऊ शकतो. नवरा परत आला होता. त्याच्या नोकरीचं काय झालं रमाबाईंना माहीत नव्हतं. त्यांच्या पगाराच्या पैशाचं काय झालं हा इथंच कायमचा राहणार होता. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. एकदा रमाबाईंनी नवऱ्यापाशी हा विषय काढला तेव्हा त्यांना नजरेत केविलवाना भाव ओतप्रोत भरून विचारलं, बसण्यापुरती जागा आणि भुकेच्या वेळी 2 घास अन्नही इथं नाही का मिळणार? रमाबाईंनी काही उत्तर नाही दिलं, पण त्यांनी एवढी खुणगाट मनाशी बांधली, आता नवरा ही आपली कायमची जबाबदारी झाली आहे. नंतर त्यांनी आपल्या नवऱ्याला काही म्हटल्या काहीच कधी विचारलं नाही. त्यानं चहा मागितला, चहा दिला. खायला मागितलं, खायला दिलं. औषध मागितलं, औषध दिलं. बसायला खुर्ची मागितली, खुर्ची दिली. त्या खुर्चीत तो बसून आणि बसून बोलायसाठी असलेले सारे शब्द संपवून. आणि आता दामलेही. नात शाळेतून आली. तिच्या यायच्या वेळी सर्व कामं थांबवून रमाबाई गल्लीच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहत तिचं स्वागत करायला, तिचं मुख कुरवाळायला, तिचे पापे घ्यायला. आल्या आल्या नातीनं प्रश्न केला, आजी, आई आली दवाखान्यातून? नाही अजून बाळा, त्या उत्तरल्या. गेले 2 महिने आणि त्याआधी कितीतरी दिवस नाथ त्यांना हाच प्रश्न विचारित आली होती आणि त्या हेच उत्तर देत आल्या होत्या. मुलीच्या मृत्यूनंतर मात्र नेहमीच तो प्रश्न ऐकताना आणि नेहमीच उत्तर देताना त्यांना गलबलायला होत होतं. डोळ्यात पाणी येत होतं. नातीला घेऊन त्या ओसरीपर्यंत आल्या. नातीनं त्यांच्या कडेवरून उडी मारली आणि ती आपल्या वडिलांकडे धावली. तिने तोच प्रश्न पुन्हा वडिलांना विचारला, बाबा, आई आली दवाखान्यातून? दामल्याने तोंड कसं नुसतं केलं. पुरीच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याऐवजी ते तिला नुसतेच कुरवाळत राहिले, थोपटत राहिले. गेली 2 वर्ष तसं मुलीकडे दुर्लक्ष झालं. या काळात सर्वात महत्त्वाचा विषय होता ते त्यांच्या बायकोचं आजारपण. त्या आजारपणाच्या सावटाखाली सर्वांचे सर्व प्रकारचे आनंद झाकोळून गेले होते. त्यातच मुलीचं वाढणं, शहाणं होणं, हट्ट करणं. ती 6व्या वर्षात गेली म्हणून एक दिवस तिचं नाव शेजारच्या शाळेत घालण्यात आलं. तिच्या शाळेत जाण्याचा समारंभ झाला नाही. कपडेही नवे मिळाले नाहीत. दामल्यांचा सगळा पगार तर तिच्या आईच्या औषधा पाण्यासाठी संपत होता आणि वर कर्ज होतं. पुरीला चांगलं कपडं घेता आले नाहीत, खाऊ आणता आलं नाही, तिचे लाड करता आले नाहीत. आणि आता तर दामल्यांना इतकी उदासी आलेली की काही करावंसंच वाटत नव्हतं त्यांना. बाबा, सांगा ना, आई कधी येणार दवाखान्यातून? तोपर्यंत रमाबाई तिथे येऊन पोचल्या. त्यांच्या कानावर तो प्रश्न पडला. दामले काय उत्तर देतात ते बघू लागल्या. मुलीनं तोच प्रश्न पुन्हा विचारला तेव्हा ते म्हणाले, अनु, आईला आणायचं नाही दवाखान्यातून. का? ती नाही आहे या जगात. म्हणजे काय? कुठे गेली? मेली. म्हणजे काय? म्हणजे काय ते त्यांना सांगता येईना. देवाघरी गेली असं आपण पूर्वी असंख्य वेळा ऐकल्याप्रमाणे सांगावं तर पोरगी पुन्हा विचारणार, म्हणजे काय? ते काहीच उत्तरले नाहीत.
गप्प बसून पुरला कुरवाळत राहिले. रमाबाई नातीला घेऊन घरात आल्या. ती यायला तयार होईनाच. तिला तिचे बाबा तिच्याशी खेळायला हवे होते, बोलायला हवे होते. त्यांनी तिला फिरायला न्यायला हवं होतं. तसा हट्ट ती बाबांपाशी धरणारही होती, पण तिचे बाबा तिला काहीच सांगायला, तिच्याशी बोलायलाही तयार नव्हते. म्हणून मग आजीबरोबर ती आत आली. "कशी झाली शाळा?" रमाबाईंनी विचारलं. "घोला घोला केला." नात काहीतरी सांगू लागली. "असं का? अरे वा, छान छान." असा प्रतिसाद देत त्या ऐकू लागल्या. तिला अन्न भरवायची तयारी करू लागल्या. तिच्या जेवणाची ताटली त्यांनी तयार करून घेतली. तिला कडेवर घेतलं आणि त्या स्वयंपाकघराच्या खिडकीत उभ्या राहिल्या. एक एक घास भरवू लागल्या. गेले 2-2.5 वर्ष त्याच नातीला भरवत होत्या. ती त्यांच्याकडेच असे, त्यांच्याच कुशीत झोपत असे. आईचा संसर्ग पोरीला नको म्हणून. जेवता जेवता नात बडबडत होती आणि त्या काहीतरी उत्तर देत होत्या. नात बडबडी होती, हसरी आणि खोडकर होती. तिच्याशी बोलता बोलता रमाबाई विचार करत होत्या, मी किती दिवस पुरणार या पोरीला? माझ्याच अंगाखांद्यावरती खेळते हे खरं, पण तिला तिची काळजी घेणारं असं तिचं असं माणूस नको. तेवढ्यात नातीनं मध्येच प्रश्न केला, आजी, माझी आई कधी येणार दवाखान्यातून? काय उत्तर द्यावं हिला? येणार? येणार नाही? खोटं सांगण्यापेक्षा, अनु, तुझी आई यायची नाही आता. ती कुठं गेली? भुर भुर म्हणजे अगदी भुर? हो हो, अगदी आकाशात ढग दिसतात ना, त्यांच्याही पलीकडे. नातीने आकाशातल्या ढगांकडे बघितलं आणि ती गप्प बसली. रमाबाईंना वाटलं, हीच वेळ योग्य आहे या छोट्या पोरीपाशीही तो विषय काढायची. त्या म्हणाल्या, अनु, आपण तुला दुसरी आई आणूया. हो, छान छान आई. अनु टाळ्या पिटीत नाचूच लागली, आजीच्या कडेवर बसल्या बसल्याच. पण बाबा कुठं आणताय तुला दुसरी आई? ते का आणत नाहीत? माझं ऐकत नाहीत ना ते. थांबून त्या म्हणाल्या, तू सांगितलंस तर आणतील तुला दुसरी आई. मी सांगू? जा जा सांग. रमाबाईंनी झटकन नातीला खाली उतरवलं. ती धावतच दामले बसले होते तिथं आली. वडिलांना बिलगत म्हणाली, बाबा, मला नवी आई का नाही आणत तुम्ही? तिचा प्रश्न ऐकून दामले चमकलेच. हा प्रश्न हिच्या मनात आला तरी कसा आणि कुठून? त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. मुलीनं त्यांना तोच प्रश्न विचारला. तेव्हा ते काहीतरी उत्तर देणार होते. तेवढ्यात रमाबाई तिथं पोचल्या. त्यांना बघताच दामले म्हणाले, रमा काकू, थट्टा काय सुचते तुम्हाला? वेड बीड लागलं की काय? अजून 2 महिने सुद्धा झाले नाहीत माझी बायको मरून. दामले, तुमची बायको ती माझी कोणी नव्हेच का? नव्हे कशी? मुलगीच ना ती तुमची. मुलगीच ना माझी. मग तिलाही मरून तुमच्या बायको इतकेच दिवस झाले ना? रमाबाईंनी दामल्यांना विचारलं. त्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ते दामल्यांना समजेना. तेव्हा रमाबाईच म्हणाल्या, समजते तुमची अवस्था मला दामले. माझी मुलगी खरी ती, पण तुमच्याशी लग्न झाली आणि ती मला परकी झाली. माझी मुलगी तुमची बायको झाली आणि तुम्हाला सगळ्यात सगळ्यात जवळची झाली ती. तुमचं सगळ्यात जवळचं माणूस गेलं. जगात नवरा बायको इतकं एकमेकांना जवळचं दुसरं कोणी नसतं. काही काही असतात दुर्दैवी माणसं, पण ती शिक्षा असेल पूर्वीजन्मीच्या पापकृत्यांची. ओसरीवर तिथं पलीकडेच रमाबाईंचा नवरा बसला होता. बायकोचे शब्द त्यांच्या कानावर पडल्याशिवाय राहिले नाहीत. ते खोचक खोकले. तिकडे दुर्लक्ष करून रमाबाई बोलत राहिल्या, तर दामले, तुमची बायको गेली.
माझ्यापेक्षा तुमचं दुःख मोठं, तुमची अडचण मोठी. पण नुसतं रडत राहून का भागणार आहे? व्यवहार बघायला हवा. म्हणजे काय करायला हवं रमा काकू? दामल्याने विचारलं. दुसरं बाई माणूस आणायचं, एखादी बरीचशी मुलगी बघून लगीन करायचं. रमाबाई म्हणाल्या. एक बायको मरून 2 महिनेही झाले नाहीत, तोच वर्षाच्या आत करावं लागतं. आपल्यात तरी तशी रीत आहे. रमाबाईंनी सांगितलं आणि त्या दामल्यांचं काय उत्तर येतं याची वाट बघू लागल्या. पण दामल्यांनी मान उडवून प्रतिक्रिया व्यक्त केली, ती रमाबाईंची सूचनाच नापसंत असल्याची. मग काय, बघायची मुलगी? या प्रश्नावर मात्र दामल्यांनी त्यांच्याकडे अशा दृष्टीनं बघितलं का खरंच या बाईचं डोकं फिरलं आहे. तो भाव त्यांनी फक्त डोळ्यांनीच प्रकट केला. काहीतरी कडवट तिखट शब्द त्यांच्या तोंडात आले होते, पण ते त्यांनी गिळले. बघायची ना? रमाबाईंनी पुन्हा विचारलं. तेव्हा मात्र त्यांना इतकं अवघडल्यासारखं झालं की ते काही न बोलता तिथून दूर गेले. अंगात शर्ट अडकवून सरळ बाहेर पडले. रात्रीची जेवणं झाली होती. जेवण या गोष्टीला तसा फारसा अर्थ त्या घरात उरलाच नव्हता. अनु आधीच वरणभात खाऊन झोपी गेली होती. रमा काकूंच्या नवऱ्यानं पचत नाही या सबबीवर रात्रीचं जेवण बंद केलं होतं. उरले दोघे, त्या स्वतः आणि दामले. रमाबाईंनी पानात पहिल्यांदा वाढलं तेवढंच खाऊन म्हणाले, पुरे. आणि ते गुपचूप जेवू लागले. मग काय ठरवलं तुम्ही दामले? रमाबाईंनी सकाळचा विषय काढीत विचारलं. नको, दामले त्रोटक शब्दात उत्तरले. काय नको? दुसरं लग्न, दामल्याने म्हटलं. एक अनुभव आला तेवढा पुरं झाला. आता आणखी नको. दुसरी मुलगी शोधा, लग्न करा, नंतर संसार, मुलं बाळं, आणि तिला कसला आजार बिजार झाला म्हणजे खस्ता काढत बसा. तो खर्च, त्या काळज्या, ती जागरणं. नको, नकोच ते. अहो नकोच कसं? रमाबाई दामल्यांची समजूत काढत म्हणाल्या. सगळं हवं. काही नको, काही नको. एकदा झालं तेवढं पुरे. भयच वाटतं मला आता त्या सगळ्याचं. सगळे हौसेनं करायचं आणि दोघांपैकी एकानं अशा भयंकर आजाराला बळी पडायचं. अहो दामले, एकदा झालं म्हणून कशावरून पुन्हा तेच येणार नाही वाट्याला? काही येत नाही तेच वाट्याला. तेच तेच पुन्हा पुन्हा वाट्याला यायला देवाच्या राज्यात सगळा अंधारच आहे का? रमाबाईंच्या या प्रश्नाला दामल्यांकडे ठाम उत्तर नव्हतं. पानातलं खाणं संपवून ते पाण्याचा ग्लास ओठाणा लावून सावकाश पाणी पिऊ लागले. दामले, रमाबाई बोलू लागल्या. तुम्ही मारे नको म्हणाल, पण तेवढ्यानं भागणार आहे का? म्हणजे आता हे बघा, तुमची अनु, माझी नात, हे खरं, पण मी किती दिवस करणार तिचं? तिला तिची हक्काची आई नको? आणि त्या हक्काच्या आईनं सावत्रपणानं छळ केला तर? अहो काहीतरी काय दामले. सावत्र आईचा छळ या जुन्या गोष्टी झाल्या. हल्लीच्या सावत्र आया छळ नाही करीत मुलांचा, कळलं? दामल्यानं पटायला तयार नव्हतं. काही न बोलता ते पुन्हा पाण्याचा ग्लास तोंडाला लावून बसले. आणि जेवण खाण्याचा विचार नको करायला? जेवण खाण्याचा कसला विचार? जन्मभर माझ्याकडेच का जेवणार आहात तुम्ही? हा प्रश्न दामल्यांना कधी पडलाच नव्हता. गेले 2 महिने तर ते सासूच्या घरी जेवत होते. पण त्याच्या आधी 2 वर्षही बायकोच्या आजारपणाच्या काळात त्यांचं जेवण रमाबाईच्याच घरी होतं. जेवणाचं काय, खानावळी आहेत की, दामले म्हणाले. आणि दुसरं? रमाबाईंनी दामल्यांकडे तीक्ष्ण नजरेने बघत विचारलं. दुसरं काय? अहो, बायकोची गरज पुरुषाला कशा कशासाठी असते सांगा बरं? दामले विचारच करतायत हे बघून त्या स्पष्टीकरण करीत म्हणाल्या. जेवण खाण करून वाढणं हे पहिलं, मुलाबाळांचं करणं हे दुसरं,
आणि तिसरं शरीराचं सुख. दामल्यांच्या मनात ही गोष्ट आलीच नव्हती. गेल्या 2च काय पण 4-6 महिन्यात त्यांना शरीर सुखाची कधी गरज भासली नव्हती की त्याची आठवणही आली नव्हती. 2 वर्षांपूर्वी बायकोला विचित्र आजाराने गाठल्याचं समजल्यापासूनच त्यांनी तिच्याशी संबंध टाळलाच होता. त्याची गरज भासली नव्हती किंवा आठवण झाली नव्हती असं नाही, पण त्यांनी ती इच्छा आवरून धरली होती. भूक मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. रमाबाईंच्या त्या प्रश्नानं, त्या सूचनेनं त्यांना एकदम जाणवलं, अरे आहे, आहे. आपणाला ती भूक आहे, जोरदार आहे. गेल्या 2 वर्षांची साठून राहिलेली वासना, आपल्या सर्व शरीरातून वासना सळसळून उठली आहे. आपणाला गरज आहे एका स्त्रीची. रात्र दामल्याने तळमळून काढली. सकाळी चहा पिताना रमाबाईंना म्हणाले, दुसऱ्या लग्नाचे विचारत होता ना? बघा मुलगी. मुलगी नव्हे नुसती दामले, सून. माझ्यासाठी सून. म्हणजे? दामले, आता तुम्ही आमचे जावई नाही. लेक होती तोवर तुमच्याशी जावयाचं नातं संपलं. आता तुम्ही मुलासारखे. तुमच्यासाठी मुलगी शोधायची म्हणजे माझ्यासाठी सूनच नव्हे का? त्या उत्साहाने म्हणाल्या व कामाला लागल्या. रमाबाईंनी मुलगी बघितली. थोडक्या समारंभात लग्न झालं. पूर्वी दामल्यांचं आणि त्यांच्या मुलीचं बिऱ्हाड त्यांनी ज्या खोलीत थाटलं होतं तिथंच नवं बिऱ्हाडही थाटून दिलं. दामल्यांच्या दुसऱ्या बायकोला रमाबाई सूनबाई म्हणून पुकारू लागल्या. हवं नको ते बघू लागल्या. मदत करू लागल्या. सामान पाठवू लागल्या. त्यांच्या नव्या संसारात अडचण नको म्हणून छोट्या अनूला आपल्याकडे नेऊ आणू लागल्या. प्रसन्न होऊन स्वतःभोवती आनंदाच्या सुखाच्या भिंगऱ्या फिरवू लागल्या. आल्या गेल्याकडे मुद्दाम म्हणून विषय काढून सांगू लागल्या. आमची नवी सूनबाई. तुमची सूनबाई? ऐकणारा कोड्यात पडल्यागत विचारी. अहो सूनबाईच की, रमाकाकू जिव्हाळ्यानं सांगत. दामल्यांना आमची लेक दिली ती गेली. नातं बदललं. दामले अहो आमच्या मुलासारखे. त्यांची बायको ती सूनच नव्हे माझी. दामल्यांना विचारित. काय दामले, खुश आहात ना? दामल्यांनी आधी खुशी प्रकट केली. पुष्कळ दिवसांची परवड, उपासमार, काळज्या यांच्यापासून मुक्तता मिळाल्याची खुशी त्यांच्या तोंडावर फाकलेली रमाबाईंना दिसू लागली. ते नीट जेवू खाऊ लागले. ऑफिसात वेळच्या वेळी जाऊ लागले. मुलीशी खेळू लागले. मुख्य म्हणजे त्यांची ती खुर्ची त्यांनी मिटवून ठेवली. रमाबाई म्हणाल्या, बरं झालं दामले, तुम्ही पुन्हा माणसात आला म्हणायचं. आपल्या सख्ख्या मुलाचा संसार पुन्हा उभा करून दिल्याच्या, त्याला पुन्हा जीवनात उभं केल्याच्या समाधानाने त्या हसल्या. 4 महिने झाले. दामल्यांची बायको रमाबाईंना म्हणाली, हल्ली खोकला फार यायला लागला आहे. विचारणारच होते तुला, अगं अशी खोकतेस काय म्हणून. नुसता खोकला नाही रमा काकू, थकवा फार येतोय. छातीत दुखतंय. पाय सुजल्यागत वाटत आहेत. दामल्यांच्या बायकोला सांगता सांगताच खोकल्याची मोठी उबळ आली. बराच वेळ ती खोकत राहिली. एकात एक कडी मिसळलेली साखळी असावी तसा खोकला. तो ऐकून रमाकाकू काळजीत पडल्या. काही बरं लक्षण नव्हं ग ही पोरी, म्हणत त्या काळजीनं भरलेल्या नजरेनं दामल्यांच्या बायकोकडे बघत राहिल्या. मग काळजीच्या स्वरात त्यांनी विचारलं, दामल्यांना कळलंय का हे खोकल्याचं? कळल्याशिवाय का राहिलं असेल? रोज तर खोकते आहे. दामल्यांची बायको उदास आणि त्रासिक स्वरातच उत्तरली. मी विचारते त्यांना, रमा काकू म्हणाल्या. अधिक काही बोलण्याच्या आतच दामल्यांच्या बायकोला मोठी ढास लागली. रमा काकू उठल्या आणि तिच्या पाठीवर हलके हलके चोळू लागल्या. संध्याकाळी दामले ऑफिसातून परतले. त्यांची चाहूल वाड्याच्या दारात लागताच रमा काकू त्यांची वाट बघत दारातच येऊन थांबल्या. या दामले, इकडेच या. दामले आले. आपल्या खोलीत वळण्याऐवजी रमा काकूंच्या दाराकडे वळले. बसा,
चहा टाकते. त्या चहा करायला बसल्या. दामले आत आले. स्वयंपाकघरात पूर्वीसारखेच पाठ घेऊन भिंतीकडेच बसले. काहीच न बोलता आज का मुद्दाम हाक मारलात असं सुद्धा न विचारता. रमाबाईंनी चहाची कप बशी दामल्यांपुढं ठेवली. दामले तिकडे नुसते बघतच राहिले. अहो घ्या, गरम आहे तोवर संपवा. दामल्यांनी कप बशी तोंडाला लावली. ते चहा पिऊ लागले. काय म्हणतंय तुमचं ऑफिस? ठीक आहे. दामल्याने त्रोटकच उत्तर दिलं आणि ते गप्प बसून चहा संपवू लागले. आणि घराचं काय? घर कसं चाललं आहे? छान, ते म्हणाले. पण रमाबाईंच्या लक्षात आलं दामल्यांचा स्वर खुशीचा नाही. असं का म्हणताय? कसं? नीट नाही उत्तर दिलं तुम्ही. म्हणजे लपवतायत काहीतरी. दामले काहीच म्हणत नाहीत हे बघून रमाबाईंनी विचारलं. बायकोचा खोकला ऐकता का नाही? ऐकतो ना, दामले म्हणाले. रमाबाईंना जाणवलं दामल्यांचा स्वर बेफिकिरीचा आहे. मग काही करायला नको? औषध पाणी ना? दामले तशाच बेफिकिरीच्या स्वरात म्हणाले. घेते वाटतं काढाबिडा काहीतरी. अहो, काढ्याबिड्याने काय होणार? डॉक्टरला दाखवायला हवं, रमा काकू काळजीच्या स्वरात म्हणाल्या. दामले काही बोलले नाहीत. पटकन उठले आणि रमाबाईंचा निरोपही न घेता निघून गेले. 2 दिवस त्यांची सूनबाई त्यांच्याकडे फिरकलीच नाही. एरवी असं कधी होत नसे. दर 2 मिनिटांनी नसली तरी दर 2 तासांनी तिची त्यांच्याकडे चक्कर असायचीच. पण दामल्यांना मुद्दाम बोलावून रमाबाईंनी विचारल्यापासून गेल्या 2 दिवसात दामले आले नव्हते का त्यांची बायको. शेवटी रमाबाईच दामल्यांच्या बिराडात गेल्या. अनु भिंतीच्या कडेला सतरंजीवर झोपलेली आणि दामल्यांची बायको तिच्या शेजारी बसलेली. खोलीत शिरता शिरताच तिच्या खोकल्याचा आवाज रमाबाईंच्या कानावर पडला. का ग खोकतेस अशी? त्यांनी खोलीत शिरता शिरताच विचारलं. दामल्यांच्या बायकोनं दचकून गेल्याप्रमाणे त्यांच्याकडे बघितलं आणि आपल्या तोंडात साडीच्या पदराचा लहानसा बोळा कोंबून खोकला दडवायचा प्रयत्न केला. रमाबाईंच्या ते लक्षात आलं. त्यांनी विचारलं, औषध काय घेतेस? काढा घेते. किती दिवस झालं काढा घेतेस? हेच झाले 8-10 दिवस. पण उतार नाही होय ना? दामल्यांची बायको काही बोलली नाही. पुन्हा आलेली खोकल्याची उबळ दाबून धरण्याचा प्रयत्न करू लागली. त्यापुढे तर रमाबाईंना ती अधिकच दयापात्र अवघडलेली वाटू लागली. नवऱ्याचं लक्ष आहे की नाही? त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं. दामल्यांच्या बायकोनं काही उत्तर दिलं नाही. ती मूकपणे अनुच्या अंगावरचं पांघरून नीट करू लागली. तिला काय झालंय? कणकण लागते जराशी, दामल्यांची बायको संक्षिप्त म्हणाली. रमाबाईंनी अनुच्या अंगाला हात लावून बघितलं. तिचं अंग तापलं होतं. अगं बाई, फणफणली की ही पोर तापानं. त्या तशाच पोरीच्या अंगावर हात ठेवून राहिल्या. हलके हलके तिला थुपटू लागल्या. सुनेला असा खोकला आणि त्यातच पोरीचं अंग फणफणलेलं. त्यांनी अनुला उचलून आपल्याकडे घेतलं. म्हणाल्या, मी नेते हिला माझ्याकडे. तू अशी खोकते आहेस इथं नकोही. 8-10 दिवस रमाबाई बारकाईनं बघत होत्या. दामल्यांच्या बायकोचा खोकला तर वाढतच होता. तिला चालताना त्रास पडत होता. बारकाईनं बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं, हिचे पायही चांगले सुजून आले आहेत. ओढलेली, थकलेली, निःशक्त होऊन गेलेली ही. काय होणार आहे हिचं? दामले तर तोंड चुकवीत होते. त्यांनी 8-10 दिवस वाट बघितली आणि शेवटी दामल्यांना गाठलं. काय विचार आहे दामले तुमचा? कशाबद्दल? दामल्याने अधिकच तटस्थपणे विचारलं. बायकोबद्दल, तिच्या आजाराबद्दल.
गेला महिनाभर बघते मी, खोकत बसते, दमते, शक्ती नाही तिच्या अंगात, पाय सुजलेत तिचे. आत दामले स्वयंपाकघरात आले. पाठोपाठ रमाबाई. पाठ घेऊन बसत दामले म्हणाले, फशी पडलो मी रमा काकू. म्हणजे? रमाबाईंनी धास्तावून विचारलं. मला करायचंच नव्हतं ते लग्न. दामले खचलेल्या त्रस्त स्वरात म्हणाले, तुमच्या आग्रहापुढं काही चाललं नाही माझं. आधीपासूनच तिला काहीतरी व्याधी असणार, ती उफाळून आली आहे. असं कसं म्हणता दामले तुम्ही? त्याशिवाय का ते बिजवराला द्यायला तयार झाले? दामल्याने केलेला अर्थ बघून रमाबाई स्तंभित झाल्या. काय बोलावं यावर हेच त्यांना सुचेना. काय आरोप केला होता दामल्यांनी? फसवून मुलगी गळ्यात मारली. आपण इतक्या मुली बघून त्यातून निवडली, सून म्हणूनच जणू घरात आणली, आणि आता? दामले, तसं समजा असलं तरी आता तिचं औषध पाणी नको का करायला आपण? चाललेच आहेत की काढे. काढ्यानं काय होणार? डॉक्टरला नको दाखवायला? रमा काकूंचा प्रश्न पोटतिडकीचा होता. पण दामले गप्प बसून, नको का सांगा? त्यांनी पुन्हा विचारलं. काही नको. दामले म्हणाले, नको? अहो बायको ना ती तुमची. असू दे, कंटाळा आलाय मला आता सगळ्यांचा. ते डॉक्टर, त्या तपासण्या, ती औषधं, ते दवाखाने, ती जागरण. इतकी यादी वाचून शेवटी म्हणाले, इतकं सगळं करून ती मेलीच ना, तुमची लेक. आता हिच्यासाठी मी काहीही करणार नाही. हे ऐकून रमाबाई भिंतीवर त्या कोनाड्यात स्थिर नजरेने बघत विचार करू लागल्या. दामले कधी उठून गेले तेही त्यांच्या लक्षात आलं नाही. दामल्यांना सायकलवरून ऑफिसात जाताना बघून रमाबाई त्यांच्या बिऱ्हाडात आल्या. दामल्यांची बायको गेल्या 4 दिवसात त्यांच्या नजरेलाही पडली नव्हती. आहेस काय ग सुने? अशी हाक मारत त्या आत आल्या तेव्हा दामल्यांची बायको बळेबळेच हसून आपलं स्वागत करते आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सतरंजी घेऊन त्या बसल्या. खोलीवर आणि दामल्यांच्या बायकोवर नजर फिरवू लागल्या. सगळा संसार अस्ताव्यस्त पसरलेला. बाईंचा हात खोली आवरण्यासाठी फिरतो तेव्हा अगदी सहज उमटणारी टापटीप त्यांना कुठेच दिसली नाही. असं पसरलेलं ग का? त्यांनी विचारलं. होतच नाही काही. आज यांना डबा पण नाही दिला. दामल्यांची बायको कसं बसं बोलली आणि खोकू लागली. ते तेवढं बोलणं आणि खोकणं याचंही कष्ट तिला सहन होत नव्हतं. सूनबाई, दामल्यांच्या बायकोची ती अवस्था पाहून रमाबाईंना गलबलून आलं. काहीतरी सांगण्यासाठी त्या बोलू लागल्या, पण त्यांचेही शब्द घशातच अडकले. ती हाक ऐकून दामल्यांच्या बायकोने रमाबाईंकडे बघितलं. अशा नजरेने की आयुष्यात पहिल्यांदाच तिला अशी आपुलकीनं ओथंबलेली हाक ऐकायला मिळाली होती. रमाबाई उठल्या, तिच्याजवळ आल्या, तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, सूनबाई नव्हे, लेक. लेक, माझी लेक बरं ती. दामल्यांना तुला द्यायचं तुझ्या आईला मी सुचवलं. त्यावेळी काय म्हणाले होते? दामल्यांना मुलगी देताय म्हणजे समजा की माझ्याच घरी मुलगी देताय. तुमची लेक माझी लेक मानेन मी. अचानक ती त्यांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. चल, असं नाही करायचं. असा कसा हो आला आजार? दामल्यांची बायको म्हणू लागली. हे तर आत्ताच कंटाळून गेलेत. काही बनावर घ्यायलाच तयार नाहीत. हे कोण बघणार माझं? आणि ती तशीच रमाबाईंच्या कुशीत तुडून खुपसून रडत राहिली. रमाबाईंनी तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवर थोपटत त्या म्हणाल्या, चल, असं नाही वाईट वाटून घ्यायचं. मी आहे ना. एकदा मानलं ना तुला मुलगी मी. तिला अधिकच भडबडून आलं. तिनं अधिकच पोरकेपणानं त्यांच्या कुशीत माथं घुसवलं आणि त्या तिला अधिकच दिलासा देत थोपटू लागल्या.
आणि त्याच वेळी नव्या काळजीच्या ओझ्यानं वाकू लागल्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.